Welcome students, myself Professor Vikrant Palat. I welcome you all in the special lecture of the Advanced Accounting. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट आपले ॲडव्हान्स अकाउंटिंगच्या या स्पेशल लेक्चरमध्ये स्वागत करतो. In this lecture, now I am explaining you about the MCQ on which we are going to conduct the term and examination of the advanced accounting. विद्यार्थिनींनो, या लेक्चरमध्ये मी आपल्याला MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन याविषयी माहिती देणार आहे की जी परीक्षा म्हणजे जी आपली टर्म एंड परीक्षा आपण या MCQच्या माध्यमाने घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल I want to tell you about the paper pattern of the Advanced Accounting Term and Examination. Advanced Accounting या विषयाच्या टर्म एंड एक्झामिनेशनचा पेपर पॅटर्न काय असणार आहे याबद्दल मी सर्वप्रथम आपल्याला माहिती देतो आणि त्यानंतर काही सॅम्पल MCQ आहेत, या सॅम्पल MCQचा आपण अभ्यास करूयात. तर या ठिकाणी पेपर हा एकूण तुमचा 60 मार्काचा असेल. या 60 मार्कसाठी एकूण 3 MCQ प्रश्न असतील. प्रत्येक MCQ प्रश्नाला 2 मार्क मिळणार आहेत. अशा प्रकारे या 30 MCQ प्रश्नांसाठी तुम्हाला एकूण असणार आहेत 60 मार्क्स. ओके, तर पहिले 25 जे प्रश्न असतील ते MCQ प्रकाराचे आहेत. त्यानंतरचे प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 30 हे सुद्धा MCQच प्रकाराचे आहेत, पण त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम इन्शुरन्स क्लेमचा दिलेला असेल आणि या प्रॉब्लेमवर आधारित 5 MCQ प्रश्न असतील जे तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. तर अशा प्रकारे एकूण या 30 MCQ प्रश्नांचा हा पेपर असणार आहे आणि प्रत्येक MCQला एकूण 2 मार्क तुम्हाला दिले जाणार आहेत. ओके, गुगल फॉर्मच्या माध्यमाने हा पेपर तुमचा कंडक्ट केला जाईल. त्यामुळे ज्या विद्यार्थिनींना पेपर द्यायचा आहे त्यांचं प्रत्येकाचं जीमेल, स्वतःचं जीमेल अकाउंट असणं आवश्यक आहे, कारण की अगोदर तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन हे फक्त जीमेल अकाउंटनेच होईल. त्यामुळे वैयक्तिक आपल्या जीमेल अकाउंटने आपण लॉग इन करायचं आहे आणि प्रत्येकाला फक्त एकाच संधीमध्ये हा पेपर सॉल्व करून सबमिट करायचा आहे. दुसऱ्यांदा तुम्ही तुमच्या अकाउंटवरनं लॉग इन करू शकणार नाहीत. त्यामुळे व्यवस्थितरित्या जी काही माहिती सुरुवातीला तुम्हाला विचारलेली असेल ती माहिती व्यवस्थित भरायची पेपरमध्ये आणि त्यानंतर प्रश्न सॉल्व करायला तुम्ही सुरुवात करायची. ओके, तर आपण बघूयात की कुठल्या प्रकारचे MCQ म्हणजे सॅम्पल MCQ असू शकतात. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट ऑफ ऑल बँकिंग कंपनी फायनल अकाउंट्स, आणि जो पेपर असेल तो आपला फक्त टर्म 1च्या सिलेबसवरच होणार आहे. टर्म 1चे जे पहिले 4 युनिट आपल्याला होते त्या 4 युनिटवर हा पेपर होणार आहे. ओके, त्यामुळे सर्वांनी याची व्यवस्थित नोंद घ्यावी. तर बँकिंग कंपनी फायनल अकाउंट्स याविषयी कुठले MCQ असू शकतात. नंबर 1, ऑल बँकिंग कंपनीज आर गव्हर्न इन इंडिया अकॉर्डिंग टू बँकिंग कंपनीज रेग्युलेशन ॲक्ट डॅश डॅश. सर्व बँकिंग कंपनी भारतात बँकिंग कंपनीज रेग्युलेशन ॲक्ट डॅश डॅश यानुसार गव्हर्न केले जातात. या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. नंबर A 1947, नंबर B 1950, नंबर C 1949 अँड नंबर D 1980. तर याचं योग्य उत्तर आहे 1949. ओके, देन नंबर 2, असेट्स which seizes income of bank for 2 consecutive quarters is called as dash dash. अशा असेट की ज्यामुळे बँकेचं उत्पन्न मिळणं 2 कन्झिक्युटिव्ह क्वार्टर्ससाठी बंद होतं त्यांना टिंब असं म्हणतात. नंबर A फिक्स असेट्स, नंबर B नॉन परफॉर्मिंग असेट्स, नंबर C करंट असेट्स अँड नंबर D इंटँजिबल असेट. तर याचं उत्तर आहे नॉन परफॉर्मिंग असेट्स. ओके, then question number 3, according to which form balance sheet of banking companies is prepared. कुठल्या फॉर्मनुसार बँकिंग कंपनीची बॅलन्स शीट प्रिपेअर केली जाते. 4 ऑप्शन्स आर देअर. नंबर A फॉर्म A, नंबर B फॉर्म B, नंबर C फॉर्म C अँड नंबर D फॉर्म D. तर याचं योग्य उत्तर आहे फॉर्म A. ओके, क्वेश्चन नंबर 4,
शेड्यूल 2 ऑफ बँकिंग कंपनीज बॅलन्स शीट स्टँड्स फॉर डॅश डॅश. बँकिंग कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल 2 हे टिंबटिंबशी संदर्भात आहे. नंबर ए कॅपिटल, नंबर बी डिपॉझिट्स, नंबर सी बॉरोइंग्स अँड नंबर डी रिझर्व्स अँड सरप्लस. So the correct answer is reserves and surplus. Okay, number 4 option. Then question number 5. Interest accrued is shown in the final accounts of bank in schedule number dash dash. जे इंटरेस्ट accrued आहे ते बँकेच्या टिंब या शेड्यूलमध्ये दाखवलं जातं. नंबर A1, नंबर B2, नंबर C4 and number D5. So the correct answer is D, that is schedule number 5. Okay. Question number 6. Every banking company in India is required to transfer at least dash dash of its current year's profit to the reserve fund. प्रत्येक बँकिंग कंपनीला आपल्या प्रॉफिटच्या टिंब टक्के एवढा हिस्सा दरवर्षी रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करावा लागतो. नंबर ए 20%, नंबर बी 10%, number C 25% and number D 30%. ओके, तर या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी योग्य जो पर्याय आहे दॅट इज नंबर ए 20%. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. बिल्स फॉर कलेक्शन आर शोन इन द शेड्यूल नंबर डॅश डॅश. बिल्स फॉर कलेक्शन जे आहे ते कुठल्या शेड्यूल नंबरमध्ये दाखवले जातात. नंबर A1, number B 11, number C 12 and number 5, number D 5. Okay, so the correct answer is number C, schedule number 12. Then question number 8. Rebate on bills discounted is shown in dash dash. Rebate on bills discounted हे कशात दाखवले जातात. नंबर A ऑप्शन डिपॉझिट्स, नंबर B ऑप्शन other liabilities and provisions and interest earned, number C reserves and surplus, number D other liabilities. So the correct answer is number B other liabilities and provisions and interest earned. Okay. The next question number 9. Commission, exchange and brokerage is shown by bank in dash dash. Commission, exchange आणि brokerage हे बँक कशात दाखवतात. नंबर ए ऑप्शन इंटरेस्ट अर्न, नंबर बी ऑप्शन अदर इन्कम, नंबर सी ऑप्शन इंटरेस्ट एक्सपेंडेड, number D option operating expenses. Okay, so the correct one is number B option other income. Question number 10. Demand drafts, telegraphic transfers, mail transfers and traveler checks issued by the bank but not presented for payment till the year end are known as. डिमांड ड्राफ्ट, टेलिग्राफ ट्रान्सफर असतील, मेल ट्रान्सफर असतील, ट्रॅव्हलर चेक असतील जे बँकेने इश्यूड केलेले आहे बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट, पण वर्ष संपेपर्यंत पेमेंटसाठी ते प्रेझेंट केलेले नाहीत, या सर्वांना काय म्हटलं जाईल. नंबर ए ऑप्शन बिल्स रिसिवेबल, नंबर बी ऑप्शन बिल्स पेएबल, नंबर सी ऑप्शन बिल्स कलेक्टेड, नंबर डी ऑप्शन बिल्स परचेस अँड डिस्काउंटेड. सो द करेक्ट ऑप्शन इज number B, it is bills payable. Okay. Then question number 11. Bank should classify an account as NPA, that is non-performing asset, only if the interest charged during any quarter is not serviced fully within dash 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 from the end of the quarter. म्हणजे बँक त्यांच्या असेट नॉन परफॉर्मिंग म्हणून केव्हा घोषित करू शकतात, ज्या वेळेस त्यावरचं इंटरेस्ट हे जास्तीत जास्त किती दिवसांपर्यंत मिळालेलं नसेल. नंबर ए 30, नंबर बी 60, नंबर सी 120 अँड नंबर डी 90. सो इट इज करेक्ट ऑप्शन नंबर डी, इट इज 90. ओके. देन क्वेश्चन नंबर 12. डॅश डॅश पर्सेंटेज ऑफ प्रोव्हिजन इज रिक्वायर्ड ऑन परफॉर्मिंग असेट. परफॉर्मिंग असेटवर टिंब टक्के प्रोव्हिजन ही रिक्वायर्ड असते. नंबर ए 0.4, नंबर बी 0.5, number C 0.6 and number D 0.7. So it is 0.4. Then question number 13. Balances with RBI are shown in the final accounts of bank in schedule number dash dash. Balances with RBI जे आहेत ते बँकेच्या कुठल्या शेड्यूलमध्ये दाखवले जातात. नंबर A 11, नंबर B 10,
number C 6, and number D 7. So the correct option is number C 6. Then question number 14. Money at call and short notice are shown in the schedule number dash dash. Money at call and short notice हे टिंब शेड्यूल मध्ये दाखवतात. नंबर A 5, नंबर B 6, नंबर C 7, नंबर D 8. So correct option is number C 7. Then question number 15. Reserve for bad and doubtful debts are in schedule number dash dash. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स हे कुठल्या शेड्यूलमध्ये दाखवले जातात. नंबर A 9, नंबर B 10, नंबर C 11, and number D 7. So the correct option is number A 9. Question number 16. Endorsements are shown by bank under dash dash. Endorsement हे कशा अंतर्गत दाखवतात. नंबर A deposits, नंबर B borrowings, नंबर C investments, and number D contingent liability. So the correct answer is number D contingent liabilities. Question number 17. Unclaimed dividend is shown under dash dash. Unclaimed dividend कशा अंतर्गत दाखवतात. नंबर A other liabilities and provisions, number B borrowings, number C deposits, number D reserves and surplus. So it is correct option number A other liabilities and provisions. Then question number 18. Interest payable on deposits is shown under. Interest payable on deposit टिंब अंतर्गत दाखवतात. नंबर A इंटरेस्ट अर्न, नंबर B इंटरेस्ट एक्सपेंडेड, नंबर C ऑपरेटिंग एक्सपेंसेस, and number D other income. So the correct option is number B interest expended. Then question number 19 related to the banking accounts. Branch adjustment debit balance is shown under dash dash. Branch adjustment चा debit balance टिंब अंतर्गत दाखवला जातो. नंबर A other liabilities and provisions, number B other assets, number C fixed assets, and number D investment. So it is correct option number A other liabilities and provisions. Then question number 20. Investments are shown in schedule number dash dash. Investment या कुठल्या schedule मध्ये दाखवले जातात. नंबर A 3, number B 5, number C 8, and number D 7. So the correct option is number C 8. So such type of question will be there related to the banking final account. Banking final account च्या संदर्भात या प्रकारचे क्वेश्चन असू शकतात. देन इन्शुरन्स क्लेम अकाउंट. आता इन्शुरन्स क्लेम अकाउंटच्या संदर्भात कुठले क्वेश्चन असतील. क्वेश्चन नंबर 1. When business file a claim for compensation due to insured events called as. ज्यावेळेस बिझनेस कडनं कम्पेन्सेशनसाठी इन्शुअर्ड इव्हेंटच्या संदर्भात क्लेम हा फाईल केला जातो त्याला टिंब म्हणतात. नंबर A लॉस क्लेम्स, नंबर B सेटलमेंट्स, नंबर C इन्शुरन्स क्लेम्स, and number D none of these. So the correct answer is number C insurance claim. Question number 2. When stock is destroyed in fire, claim is calculated under. ज्यावेळेस स्टॉक हा फायरमुळे डिस्ट्रॉय होतो तर कुठल्या अंतर्गत क्लेम कॅल्क्युलेट केला जाईल. नंबर A लॉस ऑफ स्टॉक, नंबर B लॉस ऑफ प्रॉफिट, नंबर C कॉन्सिक्वेन्शियल लॉस, and number D general insurance. So it is number A correct option loss of stock. Question number 3. Memorandum trading account is prepared to find out. Memorandum trading account द्वारे काय फाइंड आउट केलं जातं. नंबर A gross profit, number B short sales, number C opening stock, and number D stock on date of fire. So correct option is stock on date of fire. Then question number 4. Salvage stock means dash dash. Number A stock destroyed, number B stock damaged, number C stock saved, and number D none of these. So the correct option is number C stock saved. Question number 5. Average clause applies in case of. Number A under insurance, number B over insurance, number C stock salvaged, and number D none of these. So the correct option is number A under insurance. Question number 6. If stock values under cost price is called as. जर स्टॉक हा कॉस्ट प्राइस पेक्षा कमी व्हॅल्यू असेल तर त्याला टिंब म्हणतात. नंबर A ओव्हर व्हॅल्युएशन, नंबर B अंडर व्हॅल्युएशन, नंबर C ॲट पार, अँड नंबर D नन ऑफ दीज. सो द करेक्ट ऑप्शन इज नंबर B अंडर व्हॅल्युएशन. क्वेश्चन नंबर 7. Reduced sales during period of indemnity or dislocation are called as. डिसलोकेशन किंवा इंडेमनिटी पिरियड दरम्यानच्या ज्या रिड्यूस सेल्स असतात त्याला काय म्हणतात. नंबर A टोटल सेल्स, नंबर B ॲव्हरेज सेल्स, नंबर C ॲडजस्टेड सेल्स, अँड नंबर D शॉर्ट सेल्स. सो इट इज
correct option number D, short sales. Okay. Then question number 8, the expected period during which the business is likely to be disorganized resulting in lower sales is called as. असा पिरियड की ज्यामध्ये बिझनेस डिसऑर्गनाइज झालेला असतो आणि सेल्स या लोअर असतात त्याला टिंब म्हणतात. नंबर ए रिकव्हरी पिरियड, नंबर बी इंडेमनिटी पिरियड, नंबर सी लॉक पिरियड and number D, none of these. So the correct option number B, indemnity period. Question number 9, the charges specified in the policy which insured desires to recover in the case of an accident are called as. ॲक्सिडेंटच्या केसमध्ये जे काही चार्जेस डिझायर केले जातात इन्शुररकडनं रिकव्हरीसाठी त्या चार्जेसला काय म्हटलं जातं. नंबर ए शॉर्ट सेल्स, नंबर बी सेटलमेंट्स, number C indemnity charges and number D insured standing charges. So the correct option is number D, insured standing charges. Then question number 10, loss of profit policy is also called as. Loss of profit policy ला अजून काय म्हणतात. नंबर A loss of stock, number B general insurance, number C consequential loss policy and number D none of these. So the correct option is number C consequential loss policy. तर यासारखे प्रश्न इन्शुरन्स क्लेमवर आहेत आणि त्याचप्रमाणे मी सांगितलं फ्रॉम क्वेश्चन नंबर 25 टू क्वेश्चन नंबर 30 यू हॅव टू गिव्ह द आन्सर रिलेटेड टू द इन्शुरन्स क्लेम प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 26 पासून क्वेश्चन नंबर 30 पर्यंतचे जे प्रश्न आहे या 5 प्रश्नांसाठी एक प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला असेल आणि या प्रॉब्लेम वर 5 प्रश्न विचारलेले असतील. ते 5 प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे. I have already uploaded 2 problems on our Google Classroom. Like that the problem will be there. त्यासारखा प्रॉब्लेम त्या ठिकाणी असेल. त्याचं सोल्युशन सुद्धा मी गुगल क्लासरूमवर अपलोड केलंय आणि ते दोघं प्रॉब्लेम तुम्ही चेक करा. त्या प्रॉब्लेम सारखा प्रॉब्लेम त्या ठिकाणी एक दिलेला असेल आणि मग त्या 5 प्रश्न त्यावर असतील. त्यापैकी तुम्ही 5 प्रश्न सोडून योग्य उत्तर द्यायचे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा हेच प्रॉब्लेम गुगल क्लासरूमवर अपलोड केले जे आपण रेग्युलर लेक्चरमध्ये सुद्धा सॉल्व करून घेतलेले होते. ओके. आणि फॉर एक्झाम्पल हा प्रॉब्लेम असला तर पहिला प्रश्न हाऊ मच इज द ग्रॉस प्रॉफिट रेट. फॉर एक्झाम्पल असा हा प्रश्न असेल MCQ. देन 10%, 20%, 30%, 35%. तर तुम्ही सॉल्व कराल तुम्हाला आन्सर मिळणार आहे 30%. सो द तुमचं करेक्ट आन्सर असेल 30%. तर अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. ओके. सो नाव द नेक्स्ट वी आर going to discuss about the MCQ related to the final accounts of cooperative society. Final account of cooperative society च्या संदर्भात कुठले MCQ असू शकतात. क्वेश्चन नंबर 1, all cooperative societies in Maharashtra govern according to the Maharashtra Cooperative Societies Act dash dash. महाराष्ट्रामधील सर्व कोऑपरेटिव्ह सोसायटी या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट डॅश डॅश नुसार गवर्न केल्या जातात. नंबर ए 1960, नंबर बी 1981, number C 1949 and number D 1947. So the correct answer is 1960. Okay. The next question number 2, final accounts of cooperative societies are prepared according to dash dash. कोऑपरेटिव्ह सोसायटीचे फायनल अकाउंट्स हे कशानुसार तयार केले जातात. नंबर ए फॉर्म ए, नंबर बी फॉर्म बी, नंबर सी फॉर्म सी and number D form N. So the correct answer is number D, that is form N. Okay. Then question number 3, the societies which are established for procurement, production or processing and distribution of goods to its member and to other customers are called as. अशा सोसायटी की जे प्रोक्युरमेंट, प्रोडक्शन अँड गुड्स प्रोसेसिंगसाठी स्थापना केल्या जातात, डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स मेंबरला होण्यासाठी स्थापना केल्या जातात, अशा सोसायटीला टिंब म्हणतात. नंबर ए क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज, नंबर बी कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी, नंबर सी हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, नंबर डी नन ऑफ दीज. सो द करेक्ट आन्सर इज नंबर बी कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके. Question number 4, the societies which are established for the inculcation of habit of thrift, promotion of savings and mutual help amongst the members are called as. अशा सोसायटी की ज्या सेविंग्स, म्युच्युअल हेल्प साठी निर्माण केलेल्या असतात मेंबरच्या, त्या सोसायटीला काय म्हटलं जातं. नंबर ए क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, नंबर बी कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी, नंबर सी हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, नंबर डी नन ऑफ दीज. So the correct answer is number A, Credit Cooperative Society. Okay. The next one, question number 5. Every cooperative society in Maharashtra
is required to transfer at least dash dash of its previous year's profit to the reserve fund. महाराष्ट्रामधील प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला त्यांच्या मागील वर्षाच्या प्रॉफिटमधील टिंब टक्के एवढा भाग हा रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करावा लागतो. नंबर ए 15%, नंबर बी 20%, number C 25% and number D 30%. So the correct answer is number C 25%. Then next, in balance sheet of cooperative societies, debentures are recorded under dash dash in liabilities sign. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला डिबेंचर्स हे कशा अंतर्गत दाखवले जातात. नंबर ए रिझर्व्ह फंड अँड अदर फंड्स, नंबर बी सेक्युअर्ड लोन्स, नंबर सी अनसेक्युअर्ड लोन्स अँड नंबर डी deposit. So the correct answer is number B, secured loans. Question number 7. Government securities are recorded under dash dash under asset side. Asset side अंतर्गत गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे कशा अंतर्गत दाखवले जातात. नंबर ए कॅश अँड बँक बॅलन्सेस, नंबर बी लोन्स अँड ॲडव्हान्सेस, नंबर सी सन्ड्री डेटर्स अँड नंबर डी इन्व्हेस्टमेंट. सो इट इज अंडर इन्व्हेस्टमेंट्स. ओके. Then question number 8. Cooperative societies are organizations formed to take the benefits of dash dash. कोऑपरेटिव्ह सोसायटीज या अशा संघटना आहे की ज्यांची स्थापना कशासाठी झालेली असते. नंबर ए कोऑपरेशन, नंबर बी अकाउंटिंग, नंबर सी सोशलिझम अँड नंबर डी नन ऑफ दीज. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए कोऑपरेशन. प्रायमरी मोटिव्ह ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज इज टू. कोऑपरेटिव्ह सोसायटीचा प्राथमिक उद्देश काय. नंबर ए अर्न प्रॉफिट, नंबर बी गुड्स और सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स, number C manufacturing products and number D promote services. So the correct option is number B goods or services to its members. And then question number 10, agriculture cooperative societies are type of. Agriculture cooperative society हा कशाचा प्रकार आहे. नंबर A credit cooperative societies, number B consumer cooperative societies, number C housing cooperative societies and number D none of these. So the correct option is it is option A credit cooperative societies. Okay, so या प्रकारचे क्वेश्चन्स कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बाबत असतील. देन वी हॅव द युनिट नंबर 1 अकाउंटिंग स्टँडर्ड्स. अकाउंटिंग स्टँडर्ड्स च्या संदर्भातले क्वेश्चन कसे असू शकतात. सो हियर आय हॅव मेन्शन दॅट द अकाउंटिंग स्टँडर्ड अँड फॉर व्हॉट इट स्टँड्स फॉर. अकाउंटिंग स्टँडर्ड कुठला आहे आणि ते कशासाठी आहे या संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी असतील. Accounting standard number 1 disclosure of accounting policies, accounting standard number 2 valuation of inventories, accounting standard number 3 cash flow statements, accounting standard number 4 contingencies and events occurring after the balance sheet date, accounting standard number 5 net profit or loss for the prior period items and changes in accounting policies. Then accounting standard number 6 depreciation accounting, accounting standard number 7 accounting for construction contracts, accounting standard number 8 accounting for research and development, accounting standard number 9 is for revenue recognition, accounting standard number 10 accounting for fixed assets, accounting standard number 11 accounting for the effects of changes in foreign exchange rates, accounting standard number 12 accounting for government grants, accounting standard number 13 accounting for investments, accounting standard number 14 accounting for amalgamations, accounting standard number 15 employee benefits, accounting standard number 16 borrowing costs, accounting standard number 17 segment reporting, accounting standard number 18 related party disclosures, accounting standard 19 accounting for leases, accounting standard number 20 earnings per share, accounting standard number 21 consolidated financial statement and accounting standard number 22 it is accounting for taxes on income. तर अशा प्रकारे कुठला अकाउंटिंग स्टँडर्ड कशी संदर्भात आहे किंवा काय ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात कुठला अकाउंटिंग स्टँडर्ड आहे या प्रकारचे प्रश्न अकाउंटिंग स्टँडर्डवर असतील. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड ऑल दीज MCQ पॅटर्न्स. मला नक्की अपेक्षा आहे सर्व MCQ पॅटर्न तुम्हाला समजलेले असतील. सच टाइप्स ऑफ क्वेश्चन विल बी देअर इन युअर एक्झामिनेशन्स. And for your practice I have also uploaded more types of MCQ questions on our Google Classroom. याच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतील आणि अजून प्रॅक्टिससाठी काही फाईल्स ज्या आहेत MCQच्या त्या मी आपल्या गुगल क्लासरूमवर अपलोड केलेल्या आहे. ऑल ऑफ यू हॅव डाउनलोड दोज फाईल्स अँड स्टडी दोज ऑल्सो. तुम्ही सर्वांनी त्या डाउनलोड करा आणि त्याचा देखील अभ्यास तुम्ही करा. ओके,
सो आय विश ऑल ऑफ यू फॉर द एक्झाम बेस्ट ऑफ लक. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एक्झामसाठी मी बेस्ट ऑफ लक देतो आणि थांबतो.